नमस्कार. आज आपण वेगळ्या चवीची आणि झटपट तयार होणारी भेंडीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गावरान काटेरी भेंडी घेतली आहे. आता ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची. तर सुरुवातीला भेंडीच्या दोन्हीकडच्या साईडचा भाग काढायचा आहे आणि मधोमध कट लावून आतल्या ज्या बिया किंवा दाणे काढून घ्यायचे. तर आमटी बनवण्यासाठी भेंडी अशी निबर घ्यायची, म्हणजे दाणे चांगले निघतात. तुम्ही जर भेंडी कवळी घेतली तर कवळ्या भेंडीमध्ये दाणे निघत नाहीत. आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भेंड्या चिरून घ्यायचे. आता इथे मी सगळ्या भेंड्या चिरून आतले जे दाणे आहेत ते काढून घेतले. आता हे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे. तवा गरम करायला ठेवलाय, यामध्ये आपल्याला हे दाणे घालायचे. 1 चमचा तेल टाकून मीडियम गॅसवर दाणे चांगले भाजून घ्यायचे. तर उन्हाळ्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिळत नाहीत आणि भाज्या देखील खाऊ वाटत नाहीत, अशा वेळी ही आमटी तुम्ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. आता हे दाणे मी 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घेतले. दाण्याचा असा कलर चेंज झाला की दाणे चांगले भाजले असं समजायचं. आता काढून घ्यायचे आणि यामध्येच हिरवी मिरची टाकायचे. तर आता मिरची देखील भाजून घ्यायचे. तर आमटी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हिरवी मिरची घ्यायचे. इथे बघा आपली मिरची देखील भाजून झाली. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळे भाजून घेतलेले साहित्य थंड करायचे आणि थंड झाले की मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून मिक्सरला याचं जाडसर भरड तयार करून घ्यायची. इथे बघा मिक्सरला मी जाडसर वाटण तयार करून घेतलंय. वाटता वेळेस मी अगदी थोडंसं पाणी घातलं होतं. आता फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी तडतडली की 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता लसूण थोडासा परतून घ्यायचं आहे. इथे बघा लसूण छान परतून झालंय. यामध्येच हळद घालायचे. त्यानंतर मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. आता हे वाटण आपण 1 ते 2 मिनिटं बारीक गॅसवर परतून घेणार आहोत. आता इथे वाटण मी 2 मिनिटं चांगलं परतून घेतलंय. बघा वाटणाला छान तेल सुटलंय. आता यामध्ये पाणी घालायचे. तर आमटीमध्ये गरम पाणीच घालायचं, म्हणजे आमटीची चव बदलणार नाही. तर आमटी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. आता पाणी घातलं की मिक्स करून घ्यायचे. आता इथे आमटीला मी मिक्स करून घेतले. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर 2 ते 3 चमचे कारळाचा कूट घालायचा आहे. कारळ मी भाजून त्याचा मिक्सरला कूट तयार करून घेतला होता. त्यानंतर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तुमच्याकडे जर कारळाचा कूट नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालते, पण कारळाचा कूट असेल तर नक्की घाला. यामुळे आमटीची चव खूप छान लागते. आता कूट घातल्याच्या नंतर बुडापासून चांगलं आमटीला हलवून घ्यायचं आहे. आता त्या आमटीला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. बारीक गॅसवर आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची. आता इथे 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर आमटी उकळून घेतले. तर मस्त छान आमटीला तरी आले. तर यापेक्षा खूप जास्त आमटी घट्ट करायची नाही, अशी थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते. तर कमी मसाल्यामध्ये अगदी झटपट ही आमटी तयार होते. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. इथे तयार झाली आपली मस्त झणझणीत भेंडीच्या दाण्याची आमटी. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खायला देखील खूप छान लागते. तर या पद्धतीने आमटी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.